नमस्कार सर्व मराठी भाषिक बंधू भगिनींनो. सर्वप्रथम मी मराठी भाषेचं पंथीचे प्रतीक असलेले ज्ञानेश्वर महाराज आणि सरस्वती माता यांना वंदन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राध्यापक वेलिंगकर सर, तसंच श्री संदीप केळकर आणि श्री काणे आणि आपण सर्व मित्रांनो, मी 1975 सालापासून आपल्या तालुक्यात, सत्तरी तालुक्यात येत राहिलेलो आहे अनेक वेळा. आणि आत्ताच मला समजलं की वेलिंगकर सर 70पासून येत आहे. 70पासून तर इथली सगळी गावं त्यांनी पायी तुडवलेली आहे. किंवा माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत की नाही. आणि त्यांच्या मराठी प्रेमाबद्दल मुळीच शंका कोणी घेऊ नये. मी त्यांना फार पूर्वीपासून ओळखतो. अत्यंत जाज्वल्य मराठी अभिमानी, माझ्यापेक्षा जाज्वल्य. तेव्हा कोण त्यांच्याबद्दल संशय घेते मला समजत नाही. त्यांनी जेव्हा ते आंदोलन, भाभासोहमचं आंदोलन उभारलं, त्यावेळी त्यांची भूमिका ही होती की इंग्रजीला हटवायचं. इंग्रजी नको, प्राथमिक शाळामध्ये इंग्रजी नको. त्याआधी त्याने मराठी बचाव आंदोलन पण उभारलेलं होतं, जेव्हा पहिलीपासून इंग्रजी विषय सुरू करायचा गोवा सरकारनं ठरवलं. मराठी बचाव त्या आंदोलनाचं नाव होतं. त्यामुळे का शंका घ्यायची? त्यावेळी त्यांना असं वाटलं की कोकणी आणि मराठी एकत्र झाले तर इंग्रजी नक्की हटेल, शक्ती वाढेल लढ्याची. त्यात त्यांची काही चूक नव्हती. त्यांच्या मनात काही गैरसमज असेल आणि तो दूर करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. अलीकडेच 1-2 वेळा मी पेडण्यात काही कार्यक्रमांच्या निमित्तानं आलो होतो आणि हा मराठी भाषेचा विषय 2 वेळा मी मांडलेला आहे. तुमच्यापैकी काही लोक त्या कार्यक्रमांना उपस्थित जर होते असतील तर ही पुनरावृत्ती काहीशी होण्याची शक्यता आहे. परंतु तुम्हाला सांगतो, हा इतिहास देखील परत परत सांगण्याची गरज आहे, कारण ते सत्य आहे. आणि आज कोकणीवाल्यांचे काय प्रयत्न चालले, वारंवार 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 असत्य सांगायचं, गोबेल्स तंत्र. हे वारंवार काही लोकांना मग नंतर ते खरं वाटायला लागतं. आणि तसंच झालेलं आहे. ज्यांना भाषा म्हणजे काय, बोली म्हणजे काय हे समजत नाही, याचं ज्ञान नाही, अशा लोकांना सांगण्यात येतं की तुम्ही कोकणी बोलता मरे, तुमची भाषा कोकणी, मराठी कशी, मराठी महाराष्ट्राची. सहज हे पटतं. ज्याला भाषा म्हणजे का, भाषा कशाला म्हणायचं, बोली कशाला म्हणायचं, त्याला ज्ञान नाही तर नाही. त्यात आणि तरुण पोरं पकडतात ते. गावागावात तुमच्या आपल्या 70सुद्धा येतात, कुठेतरी काहीतरी कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यांच्या कानात हे घालतात. उद्देश त्यांचा तो कार्यक्रम करायचा उद्देश नसतो. उद्देश हा की तुमची भाषा मराठी नाही, मराठी प्रदेशात येऊन सांगतात ते. आणि त्याला काउंटर आमच्याकडून होत नाही. कारण आमचे शिक्षक, प्राध्यापक जे आहेत हे काही करत नाहीत या बाबतीत. ते आपल्याला अलिप्त मानतात. आमचं काय, मराठी शिकवायचं काम झालं. अरे पण ज्या मराठी भाषेवर तुम्ही पोचताय तिचं संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची नाही का? आणि मुलांचं भवितव्य जर त्या भाषेवर असेल तर त्यांना ती भाषा किती महत्त्वाची आहे, ती पूर्वापार आम्हाला ती समृद्ध भाषा आमच्या पूर्वजांनी आमच्या पदरात घातलेली आहे, ती आम्ही टिकवली पाहिजे. तुम्ही अपप्रचाराला बळी पडू नका हे कोणी सांगायचं? मुलं तुमच्या संपर्कात असतात, म्हणजे आमच्या नाही. मी आता इथं व्यासपीठावरून बोलतो, इथं काही तरुण असतील तर त्यांना मी सांगू शकेन काही. परंतु
शाळामध्ये कॉलेजमध्ये जे विद्यार्थी तुमच्या नित्य संपर्कात असतात तुम्ही त्यांना मराठी शिकवता आणि ही गंभीर समस्या तुम्ही त्यांना सांगत नाही, हे बरोबर नाही. मला सांगतो काल परवाचीच गोष्ट. मी पणजीला होतो. वर्षा बुक स्टॉलमध्ये मी काही पुस्तकं माझी ठेवतो विक्री करतो. तर त्या निमित्तानं मी तिथं गेलो होतो. त्यांच्याशी माझं बोलणं चाललं होतं आमच्या चळवळीसंबंधी, मराठी. एक तेवढ्या तरुण आला त्यांच्याकडे काहीतरी पुस्तक मागायला. मग त्यांचंही बोलणं चाललेलं, आमचं बोलणं चाललेलं त्यानं ऐकलं. माझ्याशी म्हणाला, काका तुम्ही काय करता? म्हटलं मराठी राजभाषा व्हावी याकरता आम्ही प्रयत्न करतो आहोत. अलीकडेच आम्ही निर्धार समिती घेऊन पणजीत मेळावा घेतला तर्फे वगैरे असं त्याला मी सांगितलं. तर तो मला विचारतो, सर कोकणी ही आमची वेगळी ओळख आहे, कोकणीचं काय होणार? अरे म्हटलं कोकणी राजभाषा झालेली आहे तुमची, मी त्याला सांगितलं. परंतु वेगळी ओळख तुझी म्हणतो, ती गोव्याची वेगळी ओळख काय झालेली आहे तुला माहिती आहे का? आज गोवा कशासाठी ओळखला जातो? कोकणीसाठी ओळखला जातो का? गोवा म्हटलं ओळखला जातो इथले कॅसिनो, इथली दारू, इथले ड्रग्ज आणि किनाऱ्यावर चालणारे सगळे अत्याचार. याकरता म्हटलं गोव्याची ओळख आज देशभर ही झालेली आहे. आज पर्यटक जे येतात ते एवढे इथलेच सारखे तोकडे कपडे घालतात, तसेच देवळात जातात. ही म्हटलं गोव्याची संस्कृती झालेली आहे. हे मान्य आहे का तुला? हे आम्हाला आणि तुम्हाला आता आपल्याला विचार करायला पाहिजे, ही वेगळी ओळख गोव्याची आहे, ही कशामुळे झाली? तर मराठीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शासनानं विशेषतः आता लोकच करायला लागले ती गोष्ट सोडून देऊया. परंतु गोवा स्वतंत्र झाल्यानंतर अनेक वर्ष मराठी शाळा तुडुंब भरलेल्या असायच्या. 70-80 हजार मुलं गोव्यात मराठी माध्यमातून शिकत होती. सगळ्या सोसायट्यांचा कारभार मराठीमध्ये होता. इथं तुमची 70 तालुका सहकारी सेवा सोसायटी जी आहे तिचं दप्तर सगळं माझ्याकडे आहे. संपूर्ण कारभार मराठी. पेडणे तालुका शेतकरी सहकारी सोसायटी आहे, सगळा कारभार त्यांचा मराठीमध्ये. अनेक सोसायट्या आहेत गावोगावी असल्यानं सगळ्या सोसायट्या खरे आपल्या असल्या त्या ग्राहक सोसायट्या, संपूर्ण कारभार मराठी. आमची बागायतदार गोवा बागायतदार ही जी संस्था आहे ती स्थापनेपासून पूर्ण मराठीमध्ये व्यवहार करते, आजही करते. राजभाषा झालेली नसताना सुद्धा आजही त्यांचा कारभार पूर्ण मराठीत आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. यंदासुद्धा मी त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेतल्यासारखं घेतलं. त्यांचा कारभार सुद्धा त्यांचा अहवाल येतो. दूध महासंघ हा गोव्यातला एक मोठा महासंघ. त्यांचं सगळे कागद माझ्याकडे आहे. किती त्यांचे सभासद होते, सगळ्या सभासदांशी त्यांचा व्यवहार पत्रव्यवहार मराठीमध्ये. गावोगावी ज्या सोसायटी आहेत त्यांच्याशी व्यवहार पत्रव्यवहार मराठीमध्ये. शाळा शिक्षण तर तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्यावेळी हा कायदा आणला गेला त्यावेळी 85-86 सालची प्राथमिक शिक्षणाची आकडेवारी आहे. 73,514 मुलं मराठी माध्यमात शिकत होती. केव्हा 85-86 87मध्ये कायदा झाला. आणि कोकणीमध्ये किती मुलं शिकत होती? अवघी 314. शाळा 1 की 2 शाळा फक्त कोकणीच्या होत्या. सहकारी सोसायटीमध्ये कुठेच कोकणी नव्हती. ग्रामपंचायतीमध्ये नाही, कुठेच नाही. मठामध्ये नाही, मंदिरामध्ये नाही, कुठंच नव्हती. कोकणी बोली या स्वरूपातच वावरात होती. तर असं असताना तोही मुद्दा नंतर घेईन मी, ते कसं काय कोकणीचं काय झालं ते.
आता विषय असा की इतकी सगळी मराठी वापरात असून 3 वृत्तपत्र होती त्यावेळी. म्हणजे कायदा होण्यापूर्वी 1 वर्ष 2 वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर गोमंतक, राष्ट्रमत आणि नवप्रभा. आणि आपलं नवप्रभा, आपलं राष्ट्रमत तर कोकणीच्या प्रचाराकरता वापरलं जायचं. त्यावेळी एकही कोकणी वृत्तपत्र नव्हतं. इतकी दयनीय अवस्था त्या कोकणीची होती. म्हणजे बोलण्यापलीकडे तिचा व्यवहारात कुठेही वापर नव्हता. मग ही राजभाषा झाली कशी? कारण घटनेचं कलम जे आहे 345 त्यानुसार राजभाषा ठरवली जाते. ते स्पष्टपणे सांगतात की दी लेजिस्लेचर ऑफ अ स्टेट म्हणजे असेंब्ली मे बाय लॉ ॲडॉप्ट एनी वन or more languages in use in the state for official purposes. In use म्हणजे काय, बोलण्याकरता नव्हे. In use for official purposes म्हणजे लिहिण्याकरता. तेव्हा संविधानाप्रमाणे मराठी राजभाषा होणं त्यावेळी क्रमप्राप्त होतं. लोकशाहीचे जर आपण संकेत मानले तर सर्व 180 ग्रामपंचायतीपैकी 120 ग्रामपंचायतींनी ठराव केलेले होते मराठी राजभाषा करावं. तुमच्या 70तल्या सगळ्या, माझ्याकडे आहेत तर पुरावे, सगळ्या ग्रामपंचायतींचे ठराव आहे. पेडण्याच्या सगळ्या ग्रामपंचायती, बिचोलीच्या, फोंड्याच्या, काणकोण, केपे, सांगे सगळ्याच ग्रामपंचायतींनी मराठी राजभाषा व्हावी म्हणून ठराव घेतलेले होते. कोकणी संबंधी कुणीच घेतला नाही. साष्टी आणि बारदेश आणि हे असतील तिथं इंग्रजीमध्ये व्यवहार चालायचे काही ग्रामपंचायती, कोकणी कुठेही. तेव्हा अशी सगळी परिस्थिती असताना म्हणजे संविधानाप्रमाणे मराठी व्हायला पाहिजे, लोकशाहीप्रमाणे विचार केला तरी मराठी व्हायला पाहिजे. विधानसभेमध्ये त्यावेळी 30 आमदार होते. 30तले जवळजवळ 17-18 आमदार मराठीच्या बाजूने होते. ते कोणते? मगो पक्षाचे 8, काँग्रेसचे 8 आणि 2 का 3 एक नियुक्त होता आणि 2 अपक्ष आमदार म्हणजे दमण आणि दीवचे. असे धरून 17-18 आमदार मराठीच्या बाजूला होते. असं असताना ही कशी झाली तर तुम्हाला सांगतो. त्या गोव्याच्या नेत्यांना हा प्रश्न सोडवणं शक्य नव्हतं म्हणून हा केंद्राकडे नेला गेला. आणि केंद्र हे पहिल्यापासूनच कोकणीच्या बाजूनं होतं. त्यांना मराठी नकोच होती. त्यांना महाराष्ट्राचाही दुस्वास आणि मराठीचाही दुस्वास पंडित जवाहरलाल नेहरूपासून, गोवा मुक्त झाल्यापासून. 19 डिसेंबर 1961ला गोवा मुक्त झाला आणि नेहरूंनी लोकसभेमध्ये आणि लोकसभेबाहेरही जाहीर करून टाकलं की गोव्याची भाषा वेगळी, गोव्याची संस्कृती वेगळी, कोकणी ही गोव्याची भाषा आणि तिला आम्ही सर्व प्रकारचं संरक्षण देऊ, प्रोत्साहन देऊ. हे नेहरूंचे शब्द आहेत. जेव्हा इथं कोकणी कुठंच वापरात नव्हती, एक शाळा कोकणीची नव्हती, त्यावेळी नेहरूंनी हे वक्तव्य केलेलं आहे. आंधळेपणानं नेहरूंनी अनेक चुका केल्या त्यांच्या आयुष्यात, त्यातलीच ही एक चूक आहे. बरं, नुसती घोषणा झाली असं नाही. इथं त्यावेळी जनरल KP कॅंडेत, गोव्याचे गव्हर्नर, मिलिटरी राजवट होती, गोव्याचे गव्हर्नर होते KP कॅंडेत, त्यांनी लगेच आदेश काढून टाकला. उद्यापासून या राज्यामध्ये पोर्तुगीज भाषेबरोबर इंग्रजी आणि कोकणीचा वापर केला जाईल. हा आदेश. प्रचंड खळबळ माजली गोव्यामध्ये. अरे हे काय, कुठून आली कोकणी? एवढंच नाही, त्याच्या पुढचा दुसरा आदेश होता तो म्हणजे इथं ज्या ज्या पोर्तुगीज शाळा आहेत त्या सगळ्या कोकणी कराव्या. हा गव्हर्नरांचा दुसरा आदेश होता. हे आदेश बघून म्हणजे एकही कोकणी शाळा कुठंही नसताना आणि पोर्तुगीजांनी प्रयत्न करून देखील चालली नाही
2-3 वेळा पूर्वीच्यांनी प्रयत्न केले, परंतु कोणी विद्यार्थी फिरकलेच नाही. असं असताना सर्व शाळा कोकणीत कराव्या, म्हणजे आंध्रासुद्धा समजू शकेल, बहिरा समजू शकेल, ही नेहरूंची नीती. एकदम प्रचंड आंदोलन गोव्यामध्ये उभं राहिलं आणि त्याला विरोध झाला आणि 8 दिवसात ते दोन्ही आदेश मागं घ्यावे लागले. दोन्ही आदेश त्या गव्हर्नमेंटला मागं घ्यावे लागले. एवढी ताकद त्यावेळी होती. आणि ताकद कुठं होती? ताकद मडगावमध्ये होती. मडगावमध्ये आज जिथं मराठीचा शब्द उच्चारणं अवघड वाटतं लोकांना, त्या मडगावमधून सगळ्या मराठी चळवळी चालायच्या. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देखील काही वर्ष साहित्य संमेलनं मडगावमध्ये भरायची. अखिल भारतीय साहित्य संमेलन मडगावमध्ये झालं होतं 1930 साली. त्यानंतर मग 1964मध्ये म्हणजे गोवा स्वतंत्र झाल्यानंतर प्रचंड मोठं आंदोलन मडगावमध्ये, आपलं साहित्य संमेलन मडगावमध्ये झालं. असं ते मडगाव चळवळीचं केंद्र, तिथून हे विरोध झाला आणि त्यांना ते आदेश मागं घ्यावे लागले. नंतर मग तिथून कोकणीची वाढ सुरू झाली. वाढ म्हणजे बोमाबोम म्हणूया थोडक्यात. वाढ अशी एकदम होणं शक्य नव्हतं, परंतु गोव्याची भाषा कोकणी, गोव्याची भाषा कोकणी, मराठी बायली, मराठी अंगाना का, हे तेव्हापासून सुरू झालं. हळूहळू तिनं प्राथमिक शिक्षणात प्रवेश केला. खरंच चूक होती ती. भाषा म्हणून ती असं आहे हे कशावरून समजायचं? कोकणी ही बोलीच त्यावेळी होती. एवढी पुस्तकं, मला वाटतं गोवा स्वतंत्र झाला त्यावेळी 100-200 पुस्तकं असतील कोकणी. कारण ज्यावेळी साहित्य अकॅडमीनं मान्यता दिली कोकणीला 1975मध्ये, त्यावेळी जास्तीत जास्त 1,500 पुस्तकं असावी, जास्तीत जास्त. मी कशावरून म्हणतो? माझ्याकडे 1998-99 पासून पुस्तकांची नोंद आहे. सेंट्रल लायब्ररीमधून मी घेतलेली आहे, मध्यवर्ती वाचनालयामध्ये. तिथे सगळ्या नोंदी मिळतात. किती मराठी पुस्तकं आहेत, किती कोकणी आहेत, यंदा किती मराठी आली, किती कोकणी आली. तेव्हा 98-99 साली कोकणी पुस्तकांची संख्या अवघी 2058 होती. 2058. त्यामध्ये रोमी किती असतील आणि देवनागरी किती असतील तुम्ही विचार करा. मग 98-99मध्ये जर ही परिस्थिती, तर त्यावेळी 75 साली तिला मान्यता मिळाली, त्यावेळी कोकणीमध्ये किती पुस्तकं असतील? किती पुस्तकं असतील? 1000 ते 1,500, त्याच्या पलीकडे जास्तीत जास्त म्हणतो. आणि अशा भाषेला साहित्य अकॅडमीनं स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता दिली. खरोखर नियम बाह्य. त्यावेळी कोणी कोर्टात जर गेलं असतं तर मी सांगतो हा त्याचं हाणून पाडता आलं असतं. कारण त्यांचे जे नियम आहेत, साहित्य अकॅडमीचे जे निकष आहेत, त्या कुठल्याच निकषामध्ये, त्यामधला एक निकष असा आहे की ती महाविद्यालयपर्यंत शिकवली जाणारी भाषा असली पाहिजे. त्यावेळी महाविद्यालय कुठले? नुसती कुठं प्राथमिक शाळांमध्ये सुरू झालेली होती. तेव्हा हे सगळंच मला सांगतो, सगळी बनवाबनवी. प्राथमिक शिक्षणात तरी कसा प्रवेश केला? ज्याला साहित्य अकॅडमीची मान्यता नाही, जी भाषाच नाही, ती प्राथमिक शिक्षणात आली कशी हो? तर दबाव तंत्र वापरून राज्यकर्त्यावर दबाव टाकायचा आणि त्या दबावाला आमचे राज्यकर्ते बळी पडत असतात. आता सुद्धा तेच चाललं आहे ना. आता आमचा दबाव निर्माण झाल्याशिवाय काही होणार नाही. त्यांचा दबाव चालू असतो, तो वेगवेगळ्या मार्गाने चालू असतो. तेव्हा अशा पद्धतीनं ती कोकणी आधी शिक्षणामध्ये गेली. साहित्य अकॅडमीमध्ये मान्यता मिळाली. ही केंद्राच्या आशीर्वादाशिवाय असेल का? जी भाषा कुठल्याच निकषामध्ये बसत नव्हती, ती भाषा साहित्य अकॅडमीनं मान्य कशी केली, पास कशी केली? वरून आदेश आला असणार. काही असो, नियम तुमचे काही असो, हिला मान्यता द्यायची. आज तुम्हाला माहिती आहे ज्ञानपीठ पुरस्कार कसे वाटले जातात? ज्ञानपीठ पुरस्कार कसे वाटले जातात? यंदा कुठं? गोव्यामध्ये निवडणुका आहेत, निवडणुका व्हायच्या आहेत. एक ज्ञानपीठ पुरस्कार देऊन टाका. उद्या कुठे बिहारमध्ये निवडणुका आहेत,
तिकडे ज्ञानपीठ पुरस्कार दिला. काय काय चालतं? ज्ञानपीठ पुरस्काराची अप्रतिष्ठा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेता हा खरोखर महात्मा असला पाहिजे, संत असला पाहिजे. त्याला कोणाबद्दल राग द्वेष अशा भावना असू नयेत. पण आमच्या गोव्यात ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिले गेले त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं तुम्ही तपासून बघा. मराठीसारख्या सुंदर समृद्ध भाषेचा ज्यामधून तुम्ही शिकलात, जे तुम्ही वाचताय, जे तुम्ही लिहिताय, अजून त्या भाषेबद्दल तुम्ही द्वेष, एवढा प्रचंड द्वेष, म्हणजे किती द्वेष तुम्हाला सांगू. एक त्यातले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ ते मराठी भाषिकांना टाळा लावा, त्यांना अटक करा, त्यांना तुरुंगात डांबा, हे सांगणारे ज्ञानपीठ पुरस्कार कुठं हे आणि कुठं कुसुमाग्रज. दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे तेच करत आहेत. मराठीचा द्वेष क्षणोक्षणी त्यांना दिसतो. कारण कसं काय आपलं ज्ञानपीठ म्हणायचं त्यांना आम्ही ज्ञानपीठ असो. तर सांगायचा मुद्दा असा, आणखी त्यांचे एक नेते म्हणाले होते, आमच्या 8-10 पिढ्या बरबाद झाल्या तरी चालतील पण मराठी संपली पाहिजे. पिढ्या बरबाद झाल्या तरी चालतील पण मराठी संपली पाहिजे. आणि ते ध्येय बाळगल्यामुळे इथे इंग्रजी चालेल म्हणायला लागले पण मराठी नको म्हणून या इंग्रजी शाळा वाढल्या. या द्वेषामुळे वाढल्या. सरकारनं योग्य वेळी जर या भाषेला, राजभाषेचा मान दिला असता तर इथं काहीही बिघाड झाला नसता. सगळं सुरळीत मराठीमध्ये चाललं असतं. मग तुम्ही पाहिजे तर दुसरी भाषा म्हणून कोकणीला मान्यता द्या होती. काही लोकांची मागणी आहे ना, ठीक आहे, आम्ही सामंजस्यानं प्रश्न सोडवू शकलो असतो जसा इतर राज्यांनी सोडवला आहे. मी तुम्हाला सांगतो, अनेक राज्यामध्ये 2 भाषा आहेत. मी राजभाषा कायद्यांचा अभ्यास केलेला आहे थोडासा. तेलंगणामध्ये 2 भाषा आहेत, तेलुगू आणि उर्दू. छत्तीसगडमध्ये हिंदी छत्तीसगडी, हरियाणामध्ये हिंदी आणि पंजाबी, अशा अनेक राज्यामध्ये 2 भाषा आहेत. कुठं भांडणं झाली हो, कुठं मारामाऱ्या झाल्या, कुठं कुणाचा द्वेष केला. सिक्कीममध्ये तर 4 भाषा आहेत, दिल्लीमध्ये 4 भाषा आहेत. मारामाऱ्या झाल्या का? मी माझ्या परवाच्या लेखातून हा विचारला आहे त्यांना प्रश्न. का आपण सामंजस्यानं हा प्रश्न सोडवू शकत नाही? तुमची भाषा तुम्हाला मिळाली ना, तुमचं काम झालेलं आहे ना, तुमची क्षमता नसताना झालेलं आहे आणि आम्ही त्याला मान्यता दिली. आमचं धोरण आधी मराठी हीच एकमेव भाषा असं होतं, पण आम्ही सामंजस्याने घ्यायचं ठरवलं. मराठी आणि कोकणी दोन्ही भाषा राजभाषा करूया. हे सामंजस्य आम्ही दाखवलं, त्यांनी नाही दाखवलं. त्यांना मराठी संपवायची आहे. तेव्हा अशा असंविधानिक आणि अलोकशाही मार्गानं कोकणी राजभाषा झाली. म्हणून आमचा हा लढा आता चालू आहे. कारण आम्ही लोकशाही मानणारे, आम्ही संविधान मानणारे आणि आमची भाषा तर आजही तुम्ही बघा, आजही 3 वृत्तपत्र होती, ती मध्यंतरी 10 झाली होती, आता सध्या 9 आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातून येतातच. कोकणीमध्ये हो किती आहेत? कोकणीमध्ये किती वृत्तपत्र आहेत? एक आहे जे खपत नाही. 1-2 सुद्धा त्याचा खप नाही आहे. का खप नाही हो? आम्ही काय तुमच्या विरुद्ध प्रचार करतो की काय? घेऊ नका म्हणून. अहो, ते कोणाला वाचताच येत नाही, कुणाला ते वाचणं आवडत नाही. मराठी वृत्तपत्र सहज हातात उचलतात आणि त्यांना ते वाचता येतं आणि समजतं. तुमची भाषा समजत नाही कारण ती कृत्रिम आहे. तुम्ही तेंगशे बेली बस का म्हणणार? बुडकुल्या फार म्हणणार. बुडकुल्या फार म्हणजे काय अर्थ माहिती तुम्हाला? घटस्फोट. तेव्हा ही असली भाषा, घटस्फोट लोकांना सहज समजेल. बुडकुल्या फार कसं काय असतं? कारण ही सगळी कृत्रिमरित्या ही भाषा तयार केली आणि ती कशाकरता केली तिचा मूळ उद्देश तुम्हाला मी सांगतो. कोकणी भाषा इथं पुढे आणणारा नेहरू कारणीभूत, म्हणजे वेगळं ठेवायचं. गोवा राज्य वेगळं ठेवायचं
या हेतूने नेहरूंनी जाहीर केलं की इथली भाषा वेगळी. मग उद्देश काय होता कोकणीचा? हे राज्य वेगळं ठेवणं. तो उद्देश सफल झालं वेगळं राज्य. आता कोण मागतोय विलिनीकरण? कुणाची मागणी नाही. वेगळं राज्य झालं ना, तर कोकणीला काही प्रयोजनच राहिलेलं नाही. काही कशा करतात कोकणी? मग फक्त कोकणीच म्हणायचं कशा करतात? त्याचं उत्तर त्यांनी मला द्या. राज्य झालं, संपलं, प्रयोजन संपलं. तेव्हा आता त्यांना विरोध करायला काहीही अधिकार नाही आणि ते कोणत्याही सभ्य समाजाला शोभणार नाही. आम्ही गोमंतकी समाज हा खूप सहिष्णू, खूप शांतिप्रिय, खूप चांगला असं म्हणतो. अशा समाजाला तुम्हाला मिळालं म्हणजे झालं, दुसऱ्याला मिळू नये. मला नोकरी मिळाली झाली, त्याला द्यायची नाही, त्याला द्यायची नाही असं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे माझं पोट भरलं, तू जेवू नको, तू उपाशी राहा. हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे का? मला तुम्ही सांगा. तर सांगत होतो मुद्दा असा की आजही गोव्यामध्ये मराठी शाळांची संख्या कमी झाली आहे. मराठी विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे, पण ती कोकणीपेक्षा 4-5 पट तरी जास्त आहे. म्हणजे मराठीचे आज 30-35 हजार विद्यार्थी, जे 70,000 होते ते 35,000 आले. बाकीचे इंग्रजीला गेले. आणि कोकणीमध्ये अगदी अलीकडचे आठव्या साधारण 8,000 विद्यार्थी आहेत प्राथमिक शाळा. म्हणजे अजूनही मराठीचं प्रमाण जास्त आहे ना. सरकारकडे पत्र जातात ती सुद्धा मराठीतलीच जास्त जातात. म्हणजे मराठी का नाकारता तुम्ही मराठी शिकता, तुम्ही मराठी वाचता, मराठी पेपरमधून लिहिता, म्हणजे तुमची भाषा ही पण मराठीत नाही का? आम्ही भाषेची व्याख्या काय करतो? भाषा कुणाला म्हणायचं? जर जी शिकली जाते, जी आपण शिकतो, लिहितो, वाचतो, ती भाषा. आणि जी बोलतो ती बोली. जी बोलतो ती बोली. म्हणून मी मगाशी तुम्हाला सगळ्यांना संबोधित केलं मराठी भाषिक. कारण तुम्ही सगळे या मराठी शिकणारे, मराठी लिहिणारे, मराठी वाचणारे आहात. तेव्हा आपली सर्वांची भाषा मराठी आहे हे एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण मराठीप्रेमी आहोत, जरूर आहोत, परंतु अभिमान आपला हा मराठी आहे. आपली संस्कृती मराठी आहे. आपलं सगळं लेखन वाचन मराठी आहे. तेव्हा आपण स्वतःला मराठी भाषिक आहोत याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे, तरच ही चळवळ पुढे जाईल. तर तुम्हाला सांगतो, गोव्यात मराठीवर प्रेम करणारे आपण जसे आहोत, जेवढी आपली निष्ठा आहे मराठीवर, तेवढी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोव्या एवढ्या भागात नाही. हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आज खाजगी ह्या सरकारी शाळांमध्ये मुलं पाठवत नाहीत म्हणून लोकांनी खाजगी शाळा सुरू केल्या मराठी वाचवण्याकरता. आणि आज खाजगी शाळामधून मुलं जात आहेत आणि मराठी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे, फक्त इंग्रजी किंवा सरकारी शाळा. त्यामुळे सरकारी शाळा महाराष्ट्रात बंद पडत आहेत. मला परवा कोणी सांगितलं की रत्नागिरीमध्ये 319 शाळा बंद पडल्या म्हणजे रत्नागिरीमध्ये. किंवा महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा ही वाईट परिस्थिती आहे. खेडोपाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळा झालेल्या आहेत आणि तिथं कोणी उभं राहिलेलं नाही मराठी वाचव, वेलिंगकर सरांच्यासारखे मराठी बचाव म्हणायला. तेव्हा मला अभिमान आहे, ही मराठी भाषा ही गोव्याची भाषा आहे, महाराष्ट्राची नंतर. हा माझा हे आहे. मी गोमंतकाला मराठीची गंगोत्री म्हणून आणखीन काही तुम्हाला मी उदाहरणं देतो. मी असं का म्हणतो? आता ज्यांनी साहित्य संमेलनाचा उल्लेख केला, तरीमध्येच मला वाटतं 2 साहित्य संमेलनं होतात, मराठी साहित्य संमेलन. संबंध गोव्याभर 5-6 साहित्य संमेलनं होतात. 5 ते 6. महाराष्ट्राचा कुठला भाग आहे मला तुम्ही दाखवा जिथं गोव्या एवढ्या, म्हणजे अर्धा जिल्हा एवढ्या प्रदेशात 5-6 साहित्य संमेलनं दरवर्षी. माझ्या तरी माहितीत नाही, तुम्ही संशोधन करून सांगू शकता.
दुसरं, पुस्तकं जवळजवळ 100 ते 150 पुस्तकं दरवर्षी किंवा जास्त असतील ना, मी नक्की आकडा तुम्हाला कदाचित पुढच्या वेळेला सांगेन, माझा अभ्यास चालू आहे तेव्हा. 100 ते 150 पुस्तकं मराठीमध्ये निघतात. दुसरं, इथं जी कला अकॅडमी आहे ती कला अकॅडमी दरवर्षी भजनी स्पर्धा घेते मनोहर बुवांच्या नावानं. आणि त्यामध्ये महिला पथकं, पुरुष पथकं आणि बाल पथकं, लहान मुलंसुद्धा आमची भजनं गात आहेत. खूप बरं वाटतं. अशी मिळून जवळजवळ 200 ते 250 पथकं भाग घेतात. एकेका पथकात जरी 10 ते 15 लोक मानले तरी किती कलाकार याच्यामध्ये असतील तुम्ही बघा. याशिवाय गावोगाव सत्यनारायण पूजा असो, काही असो, कार्यक्रम असो, देवळामध्ये तर नित्य भजनं चालतात. त्यामध्ये शेकडोनी कलाकार भाग घेतात. एवढी मोठी भजन परंपरा आपल्या गोव्यामध्ये आहे, जेवढी महाराष्ट्रात नसेल. अशी स्पर्धा तर कुठेच महाराष्ट्रात होत नाही. जी कला अकॅडमी घेते तशा प्रकारची स्पर्धा मी चौकशी केली, मला कुठंच आढळलं नाही. कुलकर्णी सर इकडे आहे का असं तुमच्या ऐकिवात कुठे नाही म्हणत. तेव्हा आता नाटकाकडे वळूया. गोव्यातला प्रत्येक माणूस हा नाट्यप्रेमी आहे आणि तोंडाला रंग फासल्याशिवाय एकही माणूस नसतो असं म्हटलं जातं. आज गोव्याचं नाटक महाराष्ट्र गाजवते. मी तुम्हाला यादी सांगलेली आहे. 2018 साली भवाल हे नाटक कौस्तुभ नाईक या तरुणानं गोव्याच्या लिहिलेलं, आमचा पोंड्याचाच हंस संगीत नाट्य मंडळानं ते सादर केलं आणि प्रथम महाराष्ट्रात आलं. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं. 18 सालचं झालं. 19 साली पालशेतची विहीर हे श्री विजयकुमार नाईक कोंडा यांनी लिहिलेलं रुद्रेश्वर पणजीनं सादर केलं, तेही प्रथम आलं. 18 साली पहिलं, 19 साली पहिलं, 20 आणि 21 स्पर्धाच झाली नाही. मग त्यानंतर 22 सालात इनफिल्ट्रेशन हे डॉक्टर प्रकाश वजरीकर, इथलेच ना ते प्रकाश वजरीकर इथलेच ना, आणि मला वाटतं ते कोकणीचे भक्त असो. तर त्यांनी लिहिलेलं मराठी नाटक रसरंग उर्वे या संस्थेनं सादर केलं आणि तेही पहिलं आलं. कोकणी लेखकानं मराठीत लिहिल्यानंतर ते नाटक महाराष्ट्रात पहिलं आलं. म्हणून आता बरेचसे कोकणी लेखक मराठीत द्यायला लागले. आमच्या पुण्याच्या दुसऱ्या एका लेखकाने कोकणी, अगदी कट्टर कोकणी माणसानं नाटक लिहिलं, ते यंदा गोव्यात दुसरं आलं. बालगंधर्वांच्या जीवनावर, नाव मला आता आठवत नाही. गोव्यामध्ये दुसरं आलं, पण महाराष्ट्रानं ते फार उचलून धरलं. त्याचे प्रयोग महाराष्ट्रात झाले. तर असं त्यानंतर मग 23 साली फादर नावाचं नाटक, म्हणजे क्रमानं आपण म्हणजे येऊन गेलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये 14 लाखांचा आपला गोवा, 14 कोटींचा महाराष्ट्र, आणि मराठी भाषिक त्याला म्हणतात. आम्हाला मराठी भाषिक म्हणायला तयार नाही. तर हे नाटक पुन्हा पहिलं आलं. म्हणजे 19, 20, 22, 23 आणि यंदा 24ला सुद्धा पहिला. विक्रम नाही का, विक्रम दिलेला आपल्या गोव्याला. मीडिया नावाचं नाटक रुद्रेश्वर पंडितांनी सादर केलं. आणि सांगायचा मुद्दा असा की आपण सगळ्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या पुढे आहोत. गोव्यात मी तुम्हाला सांगतो, मी टॅलेंट एवढी आहे, ज्याला टॅलेंट म्हणतात, म्हणजे प्रतिभा, की असामान्य प्रतिभा आपल्या लोकांमध्ये आहे. आणि यापूर्वी ती दाखवली गेली. अनेक नट आपले मास्टर दत्ताराम, मास्टर प्रभाकर पणशीकर, या सगळ्या लोकांनी पूर्वी सावकार कंपनी किंवा मंगेशकर कंपनी महाराष्ट्र गाजवलेला आहे. तेव्हा आपण महाराष्ट्राच्या पुढे आहोत हे लक्षात ठेवा. हा अभिमान आपल्याला पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या पुढे आहोत मराठीच्या बाबतीत, मराठी संस्कृतीच्या बाबतीत. इथं मंदिरं, इथं धार्मिक कार्यक्रमसुद्धा जेवढे होतात तेवढे इतर तर होत नाही. तेव्हा अशी ही आपली जी भाषा आहे. हां, म्हणून मी म्हणतो तरुण मुलांना या समजवायला पाहिजे. जे तरुण मुलगे आज कोकणी करतायत ना, त्यांना जरा
इथं कोण तुम्ही आहेत तर मी त्यांना समजावून सांगा, जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा, अरे बाबा मी बोलतो म्हणून भाषा नाही. भाषा म्हणजे काय ते वेगळं आहे. ती शिकली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, पुष्कळ वाचन केलं पाहिजे, लेखन केलं, तेव्हा ती तुझी भाषा होती. त्याच्यामध्ये संस्कृती असली पाहिजे. मला तुम्ही सांगा, देवनागरी कोकणीमध्ये कोणती वेगळी संस्कृती आहे हो? कोणती वेगळी संस्कृती असेलच तर ती आमचे आदर्श राष्ट्रपुरुष जे आहेत त्यांना कमी लेखण्याची. शिवाजी महाराज हे बायका मुलांना घेऊन पळून गेले असं सांगण्याची ही वृत्ती आहे. ही वेगळी संस्कृती असेल त्याची कदाचित. आणखी काय वेगळं आहे मला काय अद्याप सापडलेलं नाही. शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांनी पराभव केला म्हणून त्यांची अवहेलना करायची. केव्हा पोर्तुगीजांनी केव्हा पराभव केला? शिवाजी महाराजांचा पराभव करायला मोंगलांना जमलं नाही. 2 लाख सैन्य घेऊन ते आलेले होते. 2 लाख सैन्य होतं औरंगजेबाचं. करू शकला नाही मराठीचा आपला शिवाजी महाराजांचा पराभव. तेव्हा मित्रांनो, आपण सगळे मराठी भाषिक आहोत. आपण सगळे मराठी आहोत असं मी म्हणतो. मी स्वतःला मराठा म्हणतो. ब्राह्मण मराठा मी समजतो. आणि मराठी आडनाव लावणारे आपलं हे लावणारे इथं पुष्कळ आहे. क्षत्रिय मराठा समाज, मग गौड मराठा समाज. काय करता येते मराठी? मराठा नाव तुम्ही लावताय. मराठी तुमची भाषा नाही का? तिचा तुम्हाला अभिमान असायला नको का? हे या लोकांना सांगितलं पाहिजे. तुमची भाषा मराठी आहे. आपण सगळे शिवाजीचे वंशज आहोत. असो, तेव्हा आपण सर्वजण आज पुन्हा या निर्धारानं की अनेक आंदोलनं आम्ही केली. 2006 पासून आणखी 1-2 मिनटं घेतो सर. 2000 सालापासून गोमंतकामध्ये 2000 साली प्रचंड आंदोलन झालं होतं. कारण कोर्टानं असा निर्णय दिला की कोकणी ही राजभाषा, मराठी ही राजभाषा नाही. प्रचंड आंदोलन झालं. आणि त्यावेळेला श्रीपाद नाईक, आताचे केंद्रीय मंत्री, आणि मनोहर पर्रीकर यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, जाहीर केलं की घाबरू नका, आम्ही आहोत, आम्ही मराठी राजभाषा. मेमध्ये, त्याच 2000च्या मे महिन्यामध्ये बोडगेश्वराकडे अधिवेशन होतं भारतीय जनता पक्षाचं. गोवा राज्य भारतीय जनता पक्षाचं. अडवाणी प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या उपस्थितीत ठराव घेतला गेला की भारतीय जनता पक्ष मराठी राजभाषा करेल. त्याच वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये, जून का जुलै, मला वाटतं 17 जून असावी तारीख, मनोहर पर्रीकरांनी विधेयक आणलं. विधानसभेमध्ये विधेयक आणलं. कारण जो कायदा आहे त्याच्यामध्ये मराठीला राजभाषा म्हटलेलं नाही. डिस्क्रिमिनेशन आहे. ते डिस्क्रिमिनेशन नको, नष्ट करण्याकरता मी हे विधेयक आणतो आणि दोन्ही भाषांना समान दर्जा. पण पुढं घडलं काही नाही. पर्रीकर मुख्यमंत्री झाले नंतर पण तुम्हाला इतिहास सगळा माहिती आहे. त्यांनी सगळं लक्ष दक्षिणेकडे म्हणजे अल्पसंख्याकांकडे लावलं आणि आम्हाला विसरलं. तेव्हापासून 2006मध्ये मराठी बचाव आंदोलन वेल्लेकर सरांनी केलं. त्यानंतर 2008, 2012, 14 असे सातत्यानं आमचं आंदोलन. तर मराठी राजभाषा समितीतर्फे आम्ही गेली जवळजवळ 10 वर्ष हा विषय लावून धरलेला आहे. एकही मार्ग आम्ही सोडला नाही. दिल्लीपर्यंत जाऊन आलो, सगळ्या मंत्र्यांना भेटलो, राष्ट्रपतींना भेटलो. फक्त मोदींची भेट अद्याप झालेली नाही. हेही घेण्याचे प्रयत्न, पत्रव्यवहार केलेला आहे, घेण्याचे प्रयत्न चालू आहे. दुसरं, अनेक जे दैविक मार्गसुद्धा आम्ही केले. तुम्हाला सांगतो, मी एकदा ब्राह्मण आमच्या पुरोहित वर्गाकडे बोललो, अरे याचं काय अडचण आहे, का होत नाही असं, काहीतरी हे करून बघूया धार्मिक. त्यांनी 40 ब्राह्मण एकत्र येऊन बोडगेश्वराकडे एक मोठा यज्ञ केला. आणि एक पैसा घेतला नाही. त्यांनी स्वतःहून हे केलं, मराठी भाषेकरता. एक स्पर्धा आम्ही जाहीर केली कवितांची.
फक्त मराठी भाषेवर कविता लिहायच्या. किती त्या स्पर्धेला कविता याव्यात गोव्यामध्ये 40पेक्षा जास्त कविता आल्या. 40पेक्षा जास्त एवढ्या कवीने कविता लिहिल्या. त्याचा आम्ही संग्रह प्रकाशित केला आहे. थोड्या प्रती मी आज आणलेल्या आहेत. मला कुणाला हव्या असतील तर घेऊ शकता, मुफ्त, खरेदी नाही. किंवा अशा प्रकारे अनेक आम्ही प्रकारे प्रयत्न केला, पण आमची शक्ती अपुरी पडली नाही असं समजतो. आणि एका दिशेनं आपण थोडेसे विभागलेले होतो. पण सुदैव असं आहे आज की आम्ही 2 गट तर एकत्र आलेलोच आहोत. आणि सगळ्या संस्था आता म्हणजे मराठी भाषा परिषद म्हणा किंवा गोमंतक मराठी अकादमी, अशा सगळ्या संस्था एकत्र आलेल्या आहेत. आणि हा मला वाटतं ही वेळ आहे, सुवर्णसंधी आहे, ही आपण दवडता कामा नये. तेव्हा आपण निष्ठेनं, तनमन धनानं याच्यापुढं मराठी राजभाषा उभेकरता सर्वजण कार्य करूया आणि आपलं यश गाठूया. कारण आपलं हे लढाई सत्याची आहे. आता ते कोकणी बघा तुम्ही, त्यांची 37 वर्षात कोकणीची वाढ झाली नाही. राजभाषा केल्यानंतर वाढ होईल असं त्यांना वाटलेलं, झालं नाही. म्हणून आता ते वळवळत आहेत आणि म्हणून ते आता ते कोकणी सक्ती करण्याचे जे काय प्रकार चालले ते त्या करतात की कोकणी जिवंत राहावी अशी परिस्थिती झाली. असो, तेव्हा आता मी शेवटी एक मराठी गीत सांगतो, ते तुम्ही सर्वांनी म्हणावं. त्यानं माझी भाषणाची लांबलेल्या थोड्याशा भाषणाची